एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो. तर मित्रांनो, जे आपण झाड नष्ट करतो आहे बाबळीचं म्हणू बाबळीचं म्हणू, पण त्याच्यापासून काय काय बनू शकतं ते आपल्याला अजून कळालंच नाही. तुम्हाला मी आज ते सांगणार आहे की तुम्ही जे शेतामध्ये कष्ट करता एवढं करता, पण शेतकरीसुद्धा त्याच्यापासून बनवलं आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे. पण काही शेतकऱ्यांना हे सुद्धा माहीत नाही की त्याच्यापासून 5 जिस्ता बनतात. तुम्ही याला नष्ट करू नका. हे नष्ट केल्यानंतर याच्यापासून तुमचं जे काम आहे ते रोखू शकतं. ह्याच्यापासून मळणी यंत्र बनलेलं आहे, काही पण सुद्धा बनलेलं आहे, तुम्ही सुद्धा बनवू शकतात. आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगून देणार आहे. पण ह्या व्हिडिओला संपूर्ण बघा मित्रांनो. एक सुद्धा जर केला तर तुम्हाला मळणी यंत्र बघायला भेटणार नाही. याच्यापासून काय काय बनवलं आहे, याच्यापासून काय काय बनतात, आणि तुम्ही याला नष्ट करायचं म्हणता राव, पण याला नष्ट करू नका. याच्यापासून काहीतरी चांगलं चांगलं बनवा, मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही याच्यापासून काय बनवू शकतात मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिली गोष्ट, याच्यापासून बनणारी जी जिन्स आहे ते तुम्हाला आधी दाखवून घेतो मी. तर हे बघा माझ्या हातामध्ये आमचं जू बघा. हे जू आम्ही ह्या बावळीपासून बनवलं आहे बघा. बावळीचं जू कसं बनलं आहे ते सुद्धा बघा. आणि याचं लाकूड जर घ्यायला गेलं तर 1000-1500 रुपये ते सुतार ते विकतात. आणि आपण ह्या लाकडाची जी किंमत आहे ते सुद्धा आपण करत नाही. याला डायरेक्ट चेतून चुलीमध्ये घालून जाळजूळ करून आणि मस्त जेवण करतो राव. तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की याचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर चांगला होतो. तर शेतकरी बांधवांनो, आम्ही घरच्या घरी ह्या झाडाच्या शिवळा तयार करतो. घरच्या घरी जू सुद्धा तयार केलेला आहे. दुसरी गोष्ट, हे बघा तुम्ही बाबळीचं जू बघा. 2 वर्ष 3 वर्ष पाहायचं ताण राहत नाही. तुम्ही अशी मळणी यंत्र तयार घरच्या घरी सुद्धा करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही घरच्या घरी विचकी सुद्धा तयार करू शकता. घरच्या घरी तुम्हाला डवऱ्यासाठी दांडे सुद्धा तयार करू शकता. ह्या बाबळीची बाबळी असं कमाल आहे. तुम्ही ह्या पापडासाठी चालणारे 5 गोष्टी म्हणजे त्या पापडासाठी तुम्ही डीग सुद्धा घेऊ शकता. चौथी गोष्ट, तुम्ही ह्या शेतामधील आवश्यक गोष्ट म्हणजे ती म्हणजे तुम्हाला लागणारी चालणारी विचकी माहिती आहे का? विचकी सुद्धा तुम्ही जी काडी वापरतो ती कधी बी मोडून जाते, पण ह्या बाबळीची जर काडी वापरली तुम्हाला 1 ते 2 वर्ष पाहायचं काम नाही. आणि याचं जर तुम्ही जू सुद्धा तयार केलं तर तुम्हाला 1 ते 2 वर्ष पाहायचं काम नाही. तुम्ही म्हणशाल का बरं? तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही बाबळीचा अजून वापर केला नाही तर ह्या बाबळीचं तुम्ही असं बनवून बघा. याला 1-2 वर्ष सुद्धा लागणार नाही. काहून की शेतकरी बांधवांनो, हे बाबळीचं लाकूड खूप पक्कं असतं म्हणते, असं लोक म्हणतात. तर तुम्ही याला नष्ट करू नका. काहून की याचं तुम्हाला आता कुऱ्हाडीसाठी सुद्धा याचा उपाय पडणारा दांडा आहे. पहिला म्हणजे कुऱ्हाडीचा जे दांडा असतो, आपण लोखंडी दांडी असते ती तपते, आणि तपल्याच्या नंतर आपल्याला दांडे सापडत नाही. आणि सापडल्यानंतर जे डुप्लिकेट सगळं पळस असतो काही असो, याच्यापेक्षा भारी झाड म्हणजे ते म्हणजे आपलं झाड आहे. त्याचं नाव काय मी सांगतो, तर बाभूळ. ह्या बाभळीचं तुम्ही सुद्धा कुऱ्हाडी सुद्धा दांडे केले तर एकदम भारी येते. आणि याची शिवळा बनवून बघा. याचे भारी भारी जिन्स या गोष्टीपासून बनतात. आणि तुम्ही हे झाड काट्याचं म्हणून नष्ट करून देता, तर ह्या झाडाला नष्ट करू नका. काहून की ह्या झाडापासून आपल्याला चांगले चांगले उपाय भेटतात आणि चांगले चांगले रान मिळणारे. आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे शेतकरी बांधवांनो, की बकऱ्यांसाठी शेळ्यांसाठी त्यांच्या शेंगा यायला, तर शेंगा खूप भारी वाढतात. तुम्ही याचा जूट तयार करून बघा आणि याच्या शिवळा तयार करून बघा, कुऱ्हाडसुद्धा तयार करून बघा. तुम्हाला एकदम भारी वाटेल. आणि त्याचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, की बैलांसाठी आता लोखंडी जो निघले ते निघले, पण ते उन्हाचे तपतात. उन्हाचे तपल्यामुळे काय होतं की बैलांना सुद्धा त्रास होतो. मग बैलांना त्रास न झाल्यामुळे मग तुमच्यासाठी तुम्ही काय पण करता का हो? त्याच्यासाठी तुमच्याकडं मळणी यंत्र घरच्या घरी तुमच्याकडं जो असलं पाहिजे, शिवळा असला पाहिजे, लाकडाचा असला पाहिजे, लोखंडी काहीच नाही घेतलं पाहिजे. बैलांना वजन होतं राव. दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो, की तुमच्या शेतामध्ये आता ही बघा, आमच्या शेतामध्ये आम्ही एक सुद्धा बाबूळ तोडत नाही. काहून की आम्हाला घरच्या घरी शिवळा तयार करतो, इचक्या तयार करतो, ते करतो. आणि ते सगळे आम्ही बाबूळ ठेवलेली आहे. ती रानबावळ आहे बघा. आणि त्याला काही काटे राहत नाही. तिचं हे जोन ते बनवलं आहे. हिला थोडीशी काटे, हिचं काहीच बनवत नाही. तर तुम्ही सुद्धा एवढं तयार करू शकता. मग अजून काय पाहिजे? आणि तुम्ही म्हणताय की ह्या झाडाला लगेच नष्ट करू, आणि नष्ट केल्याच्या नंतर आपल्या शेतातील जे मळणी यंत्र ती कशी बनवायची, ती एक दिवस सुद्धा आपण ह्या झाडापासून उपाय करणार. आम्ही करूच राहिलो, तुम्ही सुद्धा करून बघा. याच्यापासून जू बनवून बघा, याच्यापासून कुऱ्हाडीचे दांडे बनवून बघा, याच्यापासून टिक्काशाचे दांडे, पावड्याचे दांडे एकदम भारी राहतात. आणि याच्यापासून तपल्याच्या नंतर यांना चटका सुद्धा बसत नाही. लोखंडी दांडीचा बघा तुम्ही, चटका बसतो, काही पण होतं. त्याच्यामुळे आपण घरच्या घरी तुम्ही हे झाड नष्ट करू नका, घरच्या घरी. आणि ही जू बघा, एकदम ओरिजिनल जू आहे. तुम्ही म्हणशाल काही पण दाखवतो, पण शेतकरी बांधवांनो, दाखवायचं एवढंच होतं की तुम्ही ह्या बाबळीपासून चांगले चांगले उपाय घेऊ शकता. शेतातून हा झाड तोडू नका.
तुम्हाला उपाय पडणार. आणि 100% सांगतो, तुमची शिवाल जरी मोडली तर तुम्हाला बाहेर जायचं काम नाही, विकत आणायचं काम नाही, रिकामं खर्च जाऊ नका. म्हणजे घरच्या घरीच तुम्ही एका सेकंदामध्ये झाड तोडून त्याचं सळून अशी जबरदस्त शिवळ तुम्ही बनवू शकता. तर हे बघा आपली शिवळ आणि ती एवढे उपाय तुम्हाला ह्या रानबाबळीहून पडू शकतात. म्हणून शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ असाच होता की तुम्ही शेतामधून काही घेतलं पाहिजे आणि घेतल्याच्या नंतर तुम्हाला कामं पडल्यावर वस्ती रानबाबळीला नष्ट करू नका आणि याचं चांगले आणि जाळू नका, चुलीत घालू नका. याचा काहीतरी उपाय पाडा आणि राहिले सोयले जे लाकडं आहे त्याचं आपण काही की असं तयार करून मस्त काही आता घर असो काही असो, आता त्यांना कामं येतात आणि आपण त्याला चुलीत घालायचं म्हणलं कसं वाटतं राव. ही चुलीत घालू नका आणि घरच्या घरी काही मळणी यंत्र आहे तेवढे बनवत राहा. तर ह्या व्हिडिओ कसा लागला? जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी